लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 जानेवारीचा हा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आता आजचा भाग प्रचंड इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. काव्या आणि पार्थ या दोघांच्या नात्याचं आज बरंच काही उलगडणार आहे बरं का. काल आपण पाहिलं होतं काव्या पार्थला म्हणत असते की माझ्यासोबत चला मला सोडवायला परीक्षेच्या सेंटरवर, पण पार्थ नकार देतो. काव्या म्हणते, का नकार देताय पार्थ तुम्ही? तुम्हाला भीती वाटते का पुन्हा माझ्यासोबत प्रेमात पडाल? काय झालं पार्थ देशमुख, काय विचारते मी? बोला ना देशमुख. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या बस झालं. मी सांगितलं ना तुम्हाला मी नाही येऊ शकत तुमच्यासोबत. हा विषय संपवा इथेच. काव्या म्हणते, होय काय? ठीक आहे, मी जाते ना. मी इथेच थांबते. मी तुम्हाला तशीही तुमच्या नजरेसमोर नकोय ना. मी जाते अनिशाच्या घरी आणि जाऊन राहते तिच्या घरीच. पार्थ तिच्या मागे मागे करतो आणि म्हणतो, हे बघा काव्या थांबा. मी तुम्हाला फक्त अनिशासोबत जा म्हणालो. तुमचं मध्येच काय अनिशाच्या घरी जाऊन राहते वगैरे. काव्या म्हणते, तुम्ही विषय भरकटवलात. मी तुम्हाला आपल्याबद्दल बोलत होते. तुम्ही अनिशाचा विषय का काढलात? मला तुमची गरज आहे, अनिशाची नाही. पार्थ पार्थ आता थोडा कन्फ्यूज होतो आणि म्हणतो, हे बघा काव्या मला समजून घ्या ना. काव्या म्हणते, नाही, अजिबात नाही. मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि समजून पण नाही घ्यायचंय. मला कळलंय पार्थ, माझी चूक झाली आहे आणि मला ही शिक्षा भोगायची आहे चुकीची. जन्मभर मी ही शिक्षा भोगायला तयार आहे. पार्थ लक्षात ठेवा, मी तुम्हाला कायमच आपल्यामध्ये क्लिअरिटी ठेवून सांगत आले होते. म्हणजे जेव्हा कधी आपल्यामध्ये एकमेकांमध्ये आपण गुंतू हे लक्षात आलं तेव्हाच मी क्लिअर करत होते पार्थ. तेव्हापासून तेव्हापासून मी सांगत होते पार्थ की आपण आयुष्यात पुढे जाण्याआधी ही गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी. का विचार केला होता मी हे पार्थ? कारण आपण दोघांनी एकत्र यावं हे माझ्या मनात होतं. तुम्ही ऐकलं नाही. ठीक आहे, मीही हट्टाने तुम्हाला सांगितलं नाही. पण एकदा तरी कन्सिडर करा ना, मी हे सगळं का केलं होतं? पार्थ काव्याकडे नुसता बघायला लागतो. काव्या म्हणते, ठीक आहे पार्थ, तुम्हाला मला माफ नाही ना करायचं? ठीक आहे, तर मग लक्षात घ्या, ही काव्यानं तडफड करतीये तुमच्यासाठी. जीव चाललाय या काव्याचा तुमच्यासाठी पार्थ. अहो उभी आहे ना ही काव्या तुमच्या समोर. जे हवं ते तुम्हाला करायला तयार आहे ही काव्या पार्थ. अहो तुम्हाला स्वतःला बदलतीये ना ही काव्या. ठीक आहे, असो. मी 19-20 दिवस हे प्रयत्न करून बघितले. मी मान्य करते आता मी फेल झाली आहे. पण पार्थ मला फक्त आणि फक्त 2 दिवस द्या. तसंही मी माझ्या परीक्षेसाठी जाणार आहे ना. ठीक आहे, मी जाते आणि आता पुन्हा परत कधीच येत नाही. नाही, तुमचीच इच्छा मी पूर्ण करते ना पार्थ. नाही होणार त्रास तुम्हाला माझा आता परत कधी. नाही येणार मी परत तुमच्या आयुष्यात. काव्या आता जरा हताशून हा निर्णय देते बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा, आता इथोर त्यांनी बरंच बिचाऱ्यांनी ओढत ताणत आणलंय त्यांचं नातं. काव्याने आणि जीवाने सुद्धा आटोकाट प्रयत्न केलेत. पण पार्थ आणि नंदिनी जर हटूनच बसलेत तर या दोघांनी करावं तर काय करावं? पण आता बघा प्रेक्षकांनो, अतिशय इंटरेस्टिंग ट्विस्टवर आहे ही मालिका. काव्या एवढंच काय ते बोलते पार्थला आणि निघून जाते. आता पार्थ विचार करायला लागतो की हे आपण चुकीचं वागतोय काव्यासोबत. आता त्याला हळूहळू रिअलायझेशन होतंय. पण न तो आता काव्याचा भूतकाळ समजून घ्यायला तयार झालाय बरं का प्रेक्षकांनो. मी म्हंटल ना मगाशीच, अतिशय इंटरेस्टिंग टर्नवर आली आहे मालिका. ही मालिका ना अगदी इमोशनल लोकांसाठी असं म्हणायला हरकत नाहीये. तर पार्थ आता विचार करतो काव्या गेल्यावर, काव्या काव्या मलाही समजून घ्या हो. तुम्हाला नकार देणं म्हणजे स्वतःला जखम करून घेण्यासारखं आहे. मला कळत नाहीये का काव्या, पण मला आता तुमच्यात गुंतायचं म्हटलं की भीती वाटायला लागली हो काव्या. खूप भीती वाटायला लागली आहे. पुन्हा तेच वादळ, त्याच लाटा, तेच सगळं सोसायला नकोय मला काव्या. काय करू मी? असा तो मनाशी विचार करतोय. आणि मग जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. नंदिनी आणि जीवा पण त्यांचं नातं उलगडतायत प्रेक्षकांनो. नंदिनी आता त्या नवरीला म्हणते, किती गोड दिसतेस. जीवा आता जरा जास्तीच ओव्हर करतोय बरं का. जीवा नंदिनीला म्हणतो, काय नंदिनी काय बोललीस? आता नंदिनीच्या डोळ्याचं काजळ घेऊन त्या चित्राला लावतो आणि म्हणतो, बघ चित्रा, तुझ्या भावानेच आता तुझी नजर काढलीये बरं. आजपासून तुझ्या सुरू होणाऱ्या या सुखी आयुष्याला कोणाचीच नजर लागणार नाही, इन्क्लुडिंग आमची सुद्धा. आता ती चित्रा जीवाला मिठी मारून म्हणते, थँक्यू सो मच दादा. तू असल्यावर माझ्यावर कसली वाईट वेळ येणार? तू होतास दादा. आनंद निवास मध्ये फंडाचे 5 लाख रुपये तुझ्यामुळे जमा झाले. नंदिनीचं टेन्शनच कमी झालं. प्रीतम तर फॅन झालाय तुझा. जीवा म्हणतो, प्रीतम म्हणजे तुझा होणारा नवरा ना? चित्रा म्हणते, हो हो, माझा नवरा, होणारा नवरा, त्याला भेटायचंय तुला. आता त्या चित्राने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आवाज दिलाय आणि म्हणते, बघ प्रीतम, तुला म्हटले होते ना मी, जीवा दादा नंदिनी हेच येते जगातलं बेस्ट कपल.
जीवा स्माईल करतो आता. मग तो नवरा मुलगा म्हणतो, "अरे हो, जीवाला कोणी ओळखत नाही असं नाहीच आहे." अरे केवढे सारे लोकं आहेत जीवाचे फॅन. सोशल मीडियावरती मी सुद्धा नेहमीच जीवा दादाला मेसेज करत असतो. हे ऐकून नंदिनी जरा शॉक झाली आहे. आता नवरा मुलगा म्हणतो, "अरे चित्राने तर मला दम दिलाय, की जीवा जसं नंदिनीवर प्रेम करतो तसंच माझ्यावर तू प्रेम करायचं. कविता लिहायच्या, पत्र लिहायचं वगैरे, वगैरे." आता हे रोल मॉडेल झालेत सगळ्याच कपलसाठी प्रेक्षकांनो. असो. आता जीवाचं कौतुक ऐकून नंदिनी जरा भारावली आहे. आता नंदिनी म्हणते, "बापरे चित्रा, तू तर सगळंच सांगितलंयस प्रीतमला." मग नवरी मुलगी म्हणते, "ताई तुला माहिती आहे ना, माझे आई-वडील नाहीयेत. आता सगळं काही आयुष्यात मला प्रीतमला शेअर करायचंय. जीवांदिनीसारखं आता आमचंही नातं छान डेव्हलप होणार." जीवा आता चित्राला म्हणतो, "नक्की, नक्की चित्रा, तुझंही नातं नक्की डेव्हलप होणार. लग्नाआधी एकमेकांना जरा समजून घ्या." छोटीशी टीप देतोय. नवरा बायकोच्या नात्यात आणखीन 2 जोडीदार असतात बरं. एक प्रेम आणि दुसरं म्हणजे गैरसमज. या दोघांमध्ये कायम स्पर्धा सुरू असते. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कायम प्रेम जिंकलं पाहिजे. हे दोन्हीही गैरसमज नाही. गैरसमजला थोडं थोडं कॉन्सोलेशन प्राइज द्यायचं. त्याची जागा अर्थात ताटात मिठाई पुरतीच. बाकी सगळा मेन कोर्स प्रेमाचा बरं का. तुमचं प्रेम जिंकलं तरच तुमचं नातं पुढे जाईल आयुष्यात. काय नंदिनी, बरोबर बोलतोय ना मी? जीवा आणि नंदिनी आता या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेत प्रेक्षकांनो आणि त्यांच्या म्हणजे एक पर्सनल मोमेंट ते शेअर करताय एकमेकांशी आणि एक पर्सनल काय सांगता येईल बघा, त्यांच्या भावना सगळ्या एकमेकांना व्यक्त होत आहेत फायनली या लग्नाच्या निमित्ताने. मग आता जीवा म्हणतो, "चला, तुमच्या नात्याची गाठ ऑफिशियल बांधायची वेळ झाली. चला, लग्नाची वेळ झाली." मग आता जीवा त्या नवरा-नवरीला तिथे पाठवतो स्टेजवर आणि मग एक मुलगा येतो आणि अक्षता देतो नंदिनीलाच. जीवा चिडून म्हणतो, "ए वांग्या, अरे थांब रे." नंदिनी त्याच्याकडे बघायला लागते जीवाकडे. जीवा म्हणतो, "नंदिनी यार, त्या मुलाने मला अक्षता नाही दिल्या." नंदिनी म्हणते, "ठीक आहे ना, मग जीवा एवढं काय, आपण वाटून घेऊयात त्या अक्षदा. चला बरं, हात पुढे करा." आता जीवा हात पुढे करतो तेव्हा नंदिनी अक्षदा अशा तिच्या हातातनं जीवाच्या हातावर अशी ओतते वरून आणि मग उगाच ते मालिकेचं गाणं प्ले केलं जातंय. दोघांची जवळीक होते प्रेक्षकांनो या लग्नाच्या निमित्ताने. कधी कधी काही शब्द मला पण सुचेनासे होतात. मी पण बऱ्याचदा गडबडून जाते बोलताना. असो, पण माझा प्रेक्षक वर्ग मला सावरून घेतो. हे आणखीन काय हवंय मला. तर आता जीवा नंदिनी एकमेकांकडे बघायला लागतात. आज रम्याला सुट्टी आहे बरं का प्रेक्षकांनो, म्हणून वसू आत्या आता रम्याशी फोनवर बोलताना दाखवल्यात. आता पुढच्या सीन मध्ये रम्या आता कुठेतरी मैत्रिणीकडे गेली आहे. वसू आत्या तिथे हॉलमध्ये फोनवर बोलतात आणि म्हणतात, "अगं रम्या, ऐकून घे बेटा, तुझ्या आवाजावरनं कळतंय मला किती मनाला लावून घेतेस रम्या. काल रात्री तू घरी सुद्धा आली नाहीयेस. असं मैत्रिणीकडे जाऊन राहणं काही चांगलं वाटतं का? अशाने काय होणार आहे? ए रम्या, माझं ऐक, आपण तुझ्यासाठी ना दुसरा प्रोजेक्ट आणू, ऐकतेस का? हॅलो हॅलो रम्या." रम्याने फोन कट केलाय बहुतेक तिकडनं. वसू आत्या विचार करतात, काय बाई पोरगी विचित्रच आहे. दिला फोन ठेवून, ऐकून पण घेत नाही माझं बोलणं. असा विचार करून आता त्या टेबल जवळ आल्यात त्या जेवणाच्या आणि मग मानिनी काहीतरी तिथे जेवण वगैरे लावत असते वाटतं, म्हणजे ठेवत असते तिथे आणि म्हणतात, "काय हो वसुताई, रम्या काय बाहेर गेलीये का? पार्थ तर घरून काम करतोय आज. रम्याचं काय?" वसू आत्या चिडतात मानिनीवर आणि म्हणतात, "काय गं मानिनी, मुद्दाम विचारते ना मला?" मानिनी म्हणते, "अरे याच्यात काय मुद्दाम विचारायचं? मी एवढंच विचारलं की पार्थ घरी आहे, रम्या काय घरूनच काम करते का ऑफिसला गेली? रात्री ती जेवायला पण दिसली नाही, आताही दिसली नाही घरात." वसू आत्या म्हणतात, "कशी असेल ती घरात? रात्रीपासून घरात आली नाहीये ती. हे सगळं तुझ्या काव्या आणि पार्थमुळे झालंय हं मानिनी. ती घरी आली नाही, जेवली नाही. त्या माझी रम्या घरी आली नाही, जेवली नाही, त्याचं कोणाला सुतक नसेल, सोयर असं काहीतरी त्या म्हणतात." मग लगेच वसू आत्याचा आवाज एवढा मोठा ऐकतो पार्थ आणि मग जाऊन चिडतो आत्यावर आणि म्हणतो, "आत्या, रम्या घरी आली नाही म्हणून माझ्या आईवर आवाज चढवू नकोस हं." वसू आत्या म्हणतात, "काय रे पार्थ, तुझ्या आईवर आवाज चढवून बोलले तर एवढा त्रास होतोय ना तुला? माझ्या रम्याशी किती वाईट वागता रे तुम्ही, तेव्हा मला किती वाईट वाटतं याचा कधी विचार केलाय का तुम्ही? माझ्या रम्याने एवढी मेहनत केली त्या प्रोजेक्टवरती, किती दुखावली गेली, याचा विचार करतच नाही ना तू पार्थ? अरे माझ्या रम्याची किंमत ठेवतच नाहीस तू. काल रात्रीपासून ती घरी आली नाहीये तर एका शब्दाने विचारत नाहीयेस तू." मानिनी म्हणतात, "एक मिनिट वसुताई, आता तुम्ही फोनवर कोणाशी बोलत होतात?" वसू आत्या म्हणतात, "रम्याशीच बोलत होते मी फोनवर. काल रात्रीपासून ती मैत्रिणीकडे आहे तिच्या." मग मानिनी म्हणते, "सेफ आहे ना ती? सुरक्षित आहे ना? तुम्हाला माहिती आहे ना ती कुठे आहे, काय करते?" मग जणू काही
तिचा कॉन्टॅक्टच झाला नाही. असं का आम्हाला जबाबदार धरताय तुम्ही? रम्या घरात नाही आली तर? वसू आत्या लगेच म्हणतात, "तसं नाहीये मानिनी, पण रम्या घरात आली नाही तर ह्याला वाटलं का पार्थला एका शब्दाने तरी चौकशी करावी? ती आली का घरी? जेवली का रम्या?" वसू आत्याला असं वाटतंय का, की पार्थ ऑलरेडी त्यांचा जावई झालाय? काही प्रेक्षकांनो, पार्थला काय वाटणार आहे रम्याबद्दल? पण असो, वसू आत्याला असं वाटत असेल, की पार्थ मध्ये-मध्ये जरा लाईन देतो ना रम्याला, म्हणून त्यांची अपेक्षा असेल, की पार्थने चौकशी करावी बाबा रम्याची. पण आता लगेच पार्थ मध्येच म्हणतो, "आई काव्या जेवल्या का?" आता वसू आत्याला ते जास्ती लागतं ना, वसू आत्या लगेच बाजूला जाऊन उभं राहतात, रागं-रागं बघतात पार्थकडे. मानिनी आता पार्थला उत्तर देते, "नाही अरे, अजून नाही जेवली काव्या." पार्थ म्हणतो, "आई का नाही जेवल्या त्या?" मानिनी म्हणते, "अरे केव्हाची अभ्यास करते काव्या. मी तिला म्हणाली, की जेवायला ये, पण ती नाहीच म्हणते." अरे पार्थ, "अरे पार्थ, मला असं वाटतं, की म्हणजे तुम्हा दोघांमध्ये काही बिनसलंय का बाबा? म्हणजे काही झालंय का?" काव्या जरा दुखावल्यासारखी वाटली रे मला. पार्थला माहितीये काय झालं आणि काय नाही, पण वसू आत्याने हे ऐकलंय. मानिनी म्हणते, "अरे तिचं सेंटर शहराच्या बाहेर आलंय. मी काव्याला म्हटले, की आपली गाडी घेऊन जा, पण काव्या मला नाही म्हणाली. आपल्याकडच्या कुठल्याच गोष्टीचा हक्क मी दाखवणार नाही आता आई, असं म्हणाली रे मला. म्हणजे होता पण आता तो मी गमावलाय, असं काहीतरी बोलत होती काव्या. काय रे पार्थ, असं काय झालंय दोघांमध्ये? काही बिनसलंय का? ते म्हणजे असं का बोलत होती काव्या?" पार्थ आता काहीच बोलत नाही, नुसता बघत राहतो आईकडे आणि म्हणतो, "आई ताट वाढून दे, मी घेऊन जातो काव्याला, जेवू घालतो मी." असं म्हटल्यावर मानिनीला बरं वाटतं. मग वसू आत्या मात्र जरा आनंद व्यक्त करतात बरं का. काव्या आणि पार्थचं भांडण झालं हे त्यांना थोडीशी कुणकुण लागली आहे. मानिनी आता काव्यासाठी ताट वाढून देते पार्थजवळ आणि पार्थ बघा आता त्याच्या सॉरी तिच्या खोलीत घेऊन जातो काव्याच्या. पण आता खोलीत घेऊन जाताना जोरात या दोघांची धडक होते. काव्या अभ्यास करत असते अशी खोलीमध्ये चालत फिरत. पार्थ एकदम जोरात येतो आणि ही पण इकडनं जोरात येते आणि दोघांची टक्कर होते. पार्थच्या डोक्याला जोरात मार बसलेला आहे बरं का आणि काव्याच्या पण. दोघे डोक्याला टेंगूळ आल्यासारखं चोळत असतात डोकं. आता पार्थ काव्याकडे पाहायला लागतो आणि म्हणतो, "सॉरी." आणि असं तिला म्हणतो, की "पुन्हा माझ्या डोक्याला डोकं दे, नाहीतर शिंग येतील मला." असं खाणाखुणा करून तो तिला म्हणत असतो. पण काव्य आता मुद्दाम भाव खातीये बरं का. काव्य त्याला नकार देते, "मी नाही टक्कर मारणार" म्हणून. पण कोइन्सिडेंटली या दोघांची पुन्हा टक्कर होते. पार्थ आता काव्याचा पेन उचलायला जातो आणि ती पण नेमकी खाली वागते. आणि पुन्हा या दोघांची टक्कर होते आणि जोरात दोघांना टेंगूळ येतच. छान दाखवलंय प्रेक्षकांनो. आता पार्थला खुणवते काव्या, की "तुम्ही बाहेर जा, मी अभ्यास करतीये." दोघांना बोलायचं नाहीये ना एकमेकांशी. त्यामुळे मुक्या-मुक्याने हा खेळ चालू आहे. पार्थ आता ते हातातलं ताट दाखवतो काव्याला. म्हणत नाही बरं का अजून, "जेवून घ्या." काव्या त्या ताटाकडे बघते आणि आता थोडा ॲटिट्यूड द्यायला लागते पार्थला आणि मग तिच्या जागेवर जाऊन बसते. असं प्रिटेंड करते त्याला, की तिला जेवायचं नाहीये. रागवलीये ती त्याच्यावर. पार्थने बरंच ताट भरून जेवण आणलंय बरं का. पत्ताकोबीची भाजी आहे, कसली भाजी आहे, पातळ भाजी आहे, भात आहे, पोळी आहे. आता काव्या काहीच बोलत नाही हे पार्थच्या लक्षात येतं. पार्थ आता तिच्या समोर टेबलावर ते ताट ठेवतो आणि म्हणतो, "खाऊन घ्या." असं म्हणून आता तिथून निघून जातो बरं का त्या खोलीतून. पण बराच वेळ झाला तरी मॅडमनी काही खाल्लेलं नाहीये. काव्या मॅडम त्यांचा त्यांचा अभ्यास करत बसतात. पार्थ काहीच बोलत नाही आणि चालला जातो तिथून. आता इथून पुढे त्यांनी दाखवलंय जीवांदिनीचा सीन. जीवा आणि नंदिनी आता त्या लग्नामध्ये खूप छान एन्जॉय करतायत हं. नंदिनी आता त्या मंडपामध्ये प्रवेश करणार, तेवढ्यात ती आता निसटते. काल आपण प्रोमो नाही पाहिला का? मग जीवा तिला सावरतो. तेच त्यांनी आज दाखवलंय. आणि प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आज सुंदर, सुंदर अशा गाण्यांची पर्वणी आहे बरं का तुम्हाला मालिकेत. ते गाणं नाही का, "सावर रे रे मना", ते गाणं आता त्यांनी इथे आपल्याला ऐकवलंय. जीवा नंदिनीला सावरतोय ना, म्हणून हे गाणं परफेक्ट बसलंय या सिच्युएशनवर. आणि या चित्राची आणि त्या प्रीतम, जीवा आणि नंदिनी आता लग्न मंडपात आहेत. नंदिनी थोडीशी पुढे आणि जीवा मागे आहे. आता जीवा अक्षदा घेऊन येतो आणि त्या वधू-वरांवरती असा अक्षदा बरसतोय. पण नंदिनीला त्याला समोरून बघायचंय बरं का प्रेक्षकांनो, म्हणून तो आता त्या नवरीच्या साईडनी जातोय. नंदिनी बघा अशी समोर उभी आहे. आता हे सगळं सुरू असताना तुम्हाला गाणं पण ॲट अ टाईम ऐकू येणार आहे बरं का. नंदिनी आता समोर आहे आणि मग जीवा पण इकडे या साईडला येतो नवरीच्या साईडला आणि सगळ्यांकडे बघून स्माईल देत असतो. नंदिनी त्याला आता नवरा-नवरीच्या मध्यभागी तो अंतरपाठ असतो ना, जीवा आता नंदिनीला त्या अंतरपाठाच्या पलीकडे असं बघायला लागतो. नंदिनीला बघणं त्याला खूप हवंहवंसं वाटतंय.
आता त्या नवरीच्या अंगावर एकीकडे अक्षदा वाहतायत, एकीकडे जीवा नंदिनीला असा बघतोय, खुश येतो. आणि मग जेव्हा अंतरपाठ बाजूला होतो ना, तेव्हा जीवाला असं फील होतंय की नंदिनी जणू नवी नवी नवरी म्हणून त्याच्याकडे बघतीये. हे ना प्रेक्षकांनो, जोडपे पुन्हा एकदा लग्न करणार 100% आय एम शुअर. पुन्हा एकमेकांशी लग्न करतील आणि मग पुन्हा नव्याने संसार सुरू करतील. काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. जीवाला आता असं इमॅजिन होत आहे की त्याचं आणि नंदिनीचंच लग्न सुरू आहे. जीवा आता हे सगळं इमॅजिन करताना आपल्याला ते गाणं पूर्णपणे ऐकू येणार आहे. अर्थातच तुम्हाला कळलंच असेल की मी एवढी बडबड का करतेय, कारण इथे पूर्ण तुम्हाला एकही डायलॉग ऐकू येणार नाहीये. इथे फक्त तुम्हाला गाणंच ऐकू येणार आहे आणि अतिशय सुमधुर गाणं आहे. एकदा ऐकलं ना प्रेक्षकांनो, असं वाटतं दिवसभर ऐकत बसावं. मला ना असे हेडफोन मध्ये गाणी ऐकायला प्रचंड आवडतं, पण कधीच वेळ मिळत नाही मला. मैत्रिणींनो, तुमचं पण असं होतं का हो? आपल्या आवडीनिवडी आपण जपल्या पाहिजेत मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून. आपण आपल्यासाठी कधी वेळ काढू हे आपल्यालाच कळत नाही. असो, तर आता जीवांदिनी दोघेही त्या चित्राचं कन्यादान करताय आणि हे सगळं तुम्हाला गाण्यामध्येच ऐकू येणार आहे. अचानक कन्यादान करताना जीवा खुश असतो बरं का, पण त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागतात. आता हे सगळं सगळेच जण नोटीस करतात. नंदिनी म्हणते, जीवा, जीवा काय झालं तुम्हाला? अहो, असे अचानक का रडताय तुम्ही? काय झालं जीवा? नंदिनी आपुलकीने जीवाची विचारपूस करायला लागते. जीवा खरंच रडायला लागतो प्रेक्षकांनो. आणि हा खरंच खूप जड क्षण असतो बरं का, कन्यादान करणं. म्हणजे बाई, मला तर खरंच खूप रडू येतं. म्हणजे विचार जरी केला ना तर मला रडू येतं. स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरी सोपवणं म्हणजे गंमत आहे का हो प्रेक्षकांनो? पण असो, आता हा क्षण त्यांनी त्या निमित्ताने एक दाखवलाय. अतिशय, मी म्हटलं ना सुरुवातीलाच, ही मालिका ना खूप इमोशनल लोकांसाठी आहे. तर आता पुढे बघा, काव्याचं सीन दाखवलंय. आता इथे सुद्धा तुम्हाला गाणंच ऐकू येणार आहे. आज शेवटी शेवटी दोन्हीही गाणेच आहेत. पार्थ आता जरा वेळाने येतो. काव्या मॅडम मस्त ऍटिट्यूड देऊन अभ्यास करत असतात बरं का. तोंडात पेन असतो तिच्या, वाचत असते ती. पार्थ आता तिच्या जवळ येऊन बसतो, आतमध्ये येतो रूम मध्ये आणि काव्याच्या तोंडातला पेन काढतो. काव्या आता चिडते बरं का आणि म्हणते, काय आहे पार्थ? पार्थ आता त्या ताटाकडे खुणवतो आणि म्हणतो, अजून तुम्ही जेवला नाहीत काव्या? काव्या म्हणते, माझ्याकडे जेवत बसायला वेळ नाही, माझी परीक्षा आली आहे उद्यावर. इथे पार्थ आता तिला स्वतःच्या हाताने जेव घालतो. आता असे गोड गोड मोमेंट्स त्यांच्या आयुष्यात पूर्वी पण आलेले आहेत प्रेक्षकांनो. पण तेव्हा पार्थला माहित नव्हतं ना की जीवा काव्याचा बॉयफ्रेंड होता. पण तरी त्या गोष्टीमुळे बराच फरक पडलाय प्रेक्षकांनो यांच्या नात्यामध्ये. कुठलंही नातं फुलायला रुजायला वेळ लागतो. तसंच काव्या आणि पार्थच्या बाबतीत झालंय. पण पार्थ प्रयत्न करतोय ते सगळं हळूहळू विसरण्याचा. हेच तर मजा आहे ना नात्याची. पार्थ आता ते ताट घेतो आणि काव्याला जेवू घालतो. आधी हात धुवून आलाय बरं का तो. व्हेरी गुड पार्थ, छान एटिकेट्स आहेत पार्थ मध्ये. तो हात धुवून येतो आणि काव्याला आता असा एक घास खाऊ घालतो, पण तिच्याकडे बघत नसतो बरं का. काव्या ते नोटीस करत असते. आधी थोडासा भाव खाते काव्या, जेवायला नाहीच म्हणत असते, पण पार्थ आता पुन्हा तिच्या तोंडाच्या जवळ घास नेतो बरं का. आणि इथे त्यांनी ते गाणं पुन्हा ऐकवलंय, क्षितिजा परी हे ते गाणं नाही का, ते मी मागे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये त्या गाण्याची लिंक पण दिली होती. काय सुंदर गाणं आहे हो प्रेक्षकांना. हेच गाणं तुम्हाला आता आज मालिकेच्या शेवटी शेवटी ऐकायचंय बरं का. आता या गाण्याला ऐकतानाच तुम्हाला दिसतंय की पार्थ आता काव्याला आग्रह करून जेवू घालतोय आणि ते गाणं तुम्हाला मागे ऐकू येतंय. काव्या आता थोड्या वेळ बघते पार्थकडे, पण आता पार्थ इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने तिला जेवू घालतोय म्हणल्यावर काव्या अशी कितीसा भाव खाणार होती. थोडासा भाव खाऊन झाल्यावर मग ती जेवण खाते. पार्थ आता काव्याला एक एक घास खाऊ घालताना आपल्याला दिसणार आहे प्रेक्षकांनो. आणि काव्या प्रत्येक घासाला त्याच्याकडे बघत असते, तो तिच्याकडे बघत असतो. असं त्यांनी आज सुंदरपणे दाखवलंय आणि हे गाणं बॅकग्राऊंडला तुम्हाला ऐकू येत राहणार आहे. आजचा हा एपिसोड आहे ना प्रेक्षकांनो, नक्की टीव्हीवर बघायला मिस करू नका. अतिशय सुंदर आहे हा आजचा एपिसोड. पार्थकडे जेव्हा काव्या बघत असते तेव्हा पार्थ म्हणतो, माझ्याकडे नका बघू, अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन करा. काव्या आता पार्थकडे बघता बघता अभ्यास पण करतीये. कमाल आहे बाई काव्याची, कशी काय अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करत असेल हो. कमालच आहे सगळी. तर असो, आता या दोघांनाही त्यांचे ते गोड गोड मोमेंट्स आठवतात जेव्हा पार्थ अतिशय प्रेमाने तिला खाऊ घालत असतो. आता आता थोडासा रुसलाय नव्हतो तिच्यावर, म्हणून आता तिला तो क्षण आठवतो जेव्हा पार्थ तिला जेवू घालतोय. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपलाय मंडळी. पुढच्या भागात आपण बघतोय जीवा आता खूप इमोशनल झालेला असतो कन्यादानाच्या वेळी आणि म्हणत असतो की ह्या पोरी म्हणजे कोणाच्या तरी काळजाचा तुकडा असतात
आणि आम्ही त्यांना जीवापाड जपणार असं तो सांगतोय सगळ्यांमध्ये. आता उद्या हे बघायला खूप भारी वाटणार. पार्थ आता ते फोटोज बघतो जीवा आणि काव्याचे आणि विचार करतो, बस झालं आता काव्याशी मला समोरासमोर बसून बोलायलाच हवं. आणि काव्याच पार्थ समोर येते आणि म्हणते, ठीक आहे देशमुख, रीतीप्रमाणे मी तयार आहे तुम्हाला माझा भूतकाळ सुरुवातीपासून सांगायला. करूया सुरुवात? काय वाटतं प्रेक्षकांनो, या दोघांमधले गैरसमज दूर होतील का? मला नक्की कळवा. अतिशय सुरेख होता आजचा एपिसोड. लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. उद्या पुन्हा भेटूयात. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग आणि खऱ्या खुऱ्या रिव्ह्यू मध्ये. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना? नक्की करा. चला तर मग निरोप घेते, उद्या पुन्हा भेटण्यासाठी मंडळी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.